नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आणि आजचा जो आपला टॉपिक असणार आहे किंवा जो सब पॉइंट असणार आहे तो जो आपण जो होमोसायक्लिक कंपाऊंड्स बघितले होते त्याचे दोन टाइप्स बघितले, एक एरोमॅटिक्स आणि दुसरे नॉन एरोमॅटिक्स. त्याच्यातला एक टाइप्स राहिला आपल्याकडे जे एरोमॅटिक्स कंपाऊंड्स आहेत त्याचे परत आपल्याकडे दोन टाइप्स पडतात, एक आहे बेन्झेनॉइड आणि दुसरा आहे नॉन बेन्झेनॉइड. कसं आहे बेन्झेनाइड आणि दुसरे नॉन बेन्झेनॉइड. बघा, जे तुमचे होमोसायक्लिक होते, होमोसायक्लिक मध्ये परत एरोमॅटिक्स होते आणि एरोमॅटिक मध्ये आपण बघितलं पाहायचं आहे एक बेन्झेनॉइड आणि दुसरे नॉन बेन्झेनॉइड कंपाऊंड्स. ठीक आहे, बेन्झेनॉइड आणि नॉन बेन्झेनॉइड कंपाऊंड्स आपल्याला बघायचे. आता बेन्झेनॉइड म्हणजे काय, इकडे बघा नाव आहे. आता काल आपण जे लास्ट लेक्चर झालं त्याच्यामध्ये काय बघितलं होतं की बेन्झिन रिंग असेल. काय बेन्झिन रिंग ती कशी होती आपली, एरोमॅटिक होती. मग एरोमॅटिक होती, याच्यात लिहिले बेन्झेनॉइड आणि नॉन बेन्झेनॉइड. याचा अर्थ काय आहे की एखादा असा कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये बेन्झिन रिंग आहे त्याच्यासोबत आणि तो पूर्ण मिळून एरोमॅटिक आहे, त्याला आपण काय म्हणतो, बेन्झेनॉइड कंपाऊंड्स म्हणत असतो. आणि असं आहे काही ज्याच्यामध्ये बेन्झिन रिंग नाहीये पण तरीही तो एरोमॅटिक कंपाऊंड आहे, त्यांना आपण काय म्हणत असतो, नॉन बेन्झेनॉइड कंपाऊंड्स. तर बेन्झेनॉइड कंपाऊंड्स म्हणजे काय, इन these compounds benzene ring is present. आता बघा एक्झाम्पल मध्ये हे पण एक्झाम्पल बघितलं होतं आपण. ठीक आहे, आता याला बघा, पूर्ण कंपाऊंड आपण नाव म्हणलं होतं नॅफ्थालीन आहे. काय आहे, नॅफ्थालीन. याच्यामध्ये ही जी रिंग आहे ही कोणती रिंग आहे, बेन्झिन रिंग आहे. आणि ही जी आहे त्याच्या ऍडजस्टंटला फ्युज्ड झालेली दुसरी एक रिंग आहे. बरोबर, म्हणजे पूर्ण कंपाऊंड मध्ये तुम्हाला बेन्झिन दिसते. पूर्ण जे मॉलिक्यूल आहे किंवा कंपाऊंड आहे तो एरोमॅटिक आहे का, आहे का. बघा, 1 2 3 4 5 पाय बॉन्ड, टोटल मिळून 10 पाय इलेक्ट्रॉन्स. आणि असं करून तो पूर्ण कंपाऊंड होतो त्याच्यामध्ये 10 पाय इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. आणि त्याच्यामुळे हा जो आहे कंपाऊंड कसा असतो, एरोमॅटिक असतो. त्याच्यामध्ये बेन्झिन रिंग आहे म्हणून तो बेन्झेनॉइड एरोमॅटिक कंपाऊंड झालेला असतो. नेक्स्ट बघा, तुमचा नॉन बेन्झेनॉइड आहे. ठीक आहे, इन these compounds benzene ring is not present. बेन्झिन रिंग इज नॉट प्रेझेंट. आता याच्यामध्ये काय, तुमची बेन्झिन रिंग प्रेझेंट नसते. ठीक आहे, असं एक्झाम्पल बघूया. हा कंपाऊंड आहे, त्याचं नाव आहे अझुलिन. काय नाव आहे, अझुलिन. ठीक आहे, तर याच्यामध्ये दोन्ही रिंग आहेत, पण ही जी रिंग आहे ह्याच्यामध्ये बघा टोटल 7 कार्बन आहेत. कसे आहेत, 7 कार्बन आहे. आपल्या बेन्झिन मध्ये 6 कार्बन असतात, हे 7 कार्बन वाली आहे, त्याला ऍडजस्टंट 5 कार्बन वाली आहे. ठीक आहे, ह्या दोन फ्यूज झालेले, त्याच्यामध्ये बेन्झिन नाहीये. आणि आता याच्यामध्ये आपण टोटल जर काउंट केले तर 10 पाय इलेक्ट्रॉन्स भेटतात. हकल रूल फॉलो होतो, पूर्ण कॉन्जुगेशन आहे, त्याच्यामध्ये प्लेनॅरिटी पण आहे, सगळ्यांचा हायब्रिडेशन sp2 पण आहे. त्याच्यामुळे हे कसा होतो, एरोमॅटिक होतो. एरोमॅटिक बट विदाउट बेन्झिन रिंग, त्याला आपण काय म्हणत असतो, नॉन बेन्झेनॉइड एरोमॅटिक कंपाऊंड्स असं म्हणत असतो. काय म्हणत असतो, नॉन बेन्झेनॉइड एरोमॅटिक कंपाऊंड्स. ठीक आहे, हे झालं एरोमॅटिक्सचे टाइप्स. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण वळूया जे आपले हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स होते त्यांच्याकडे. ठीक आहे,
जे आपले हेट्रोसायक्लिक आहेत. हेट्रोसायक्लिक मध्ये आपण काय करू आता, पहिला जो पार्ट आहे त्याला आपण काय करूया, एरोमॅटिक वाले बघूया आणि दुसरे नॉन एरोमॅटिक. ठीक आहे. आता एरोमॅटिक मध्ये काय, यांच्यामध्ये पूर्ण जे रूल्स आहेत ते हकल रूल वगैरे सगळे ते काय असतील, सेम असतील. काय असतील, सेम असतील. फक्त याच्यात काय असेल, एखादा ऍटम वेगळा असेल किंवा ते असेल हेट्रो ऍटम असेल. बघा एक्झाम्पल मध्ये बघा, डायरेक्ट एक्झाम्पल घेऊ, अवघड काही नाही याच्यात. आता हा बघा, हा पूर्ण जो मॉलिक्यूल आहे किंवा कंपाऊंड आहे त्याचं नाव आहे पिरिडीन. काय आहे, पिरिडीन. ठीक आहे, खूप महत्वाचा हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे. ठीक आहे. आता हा पिरिडीन आहे, त्याच्यामध्ये 3 पाय बॉन्ड आहेत, म्हणजे 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. आता हा पूर्ण sp2 हायब्रिडाइज ऍटम्स आहेत आणि तो काय करत असतो, हकल रूलला पण फॉलो करतो, कॉन्जुगेशन मध्ये पण आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामुळे हा जो आहे तो कसा आहे, एरोमॅटिक कंपाऊंड आहे. पण कोणता, हेट्रोसायक्लिक एरोमॅटिक कंपाऊंड आहे. आता हेट्रोसायक्लिक नॉन एरोमॅटिक कंपाऊंड काय असतात, असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये प्लेनॅरिटी नाहीये. आता हाच आहे बघा, हाच आहे, याच्यामध्ये डबल बॉन्ड नाहीयेत, म्हणजे सगळे ऍटम्स कसे आहेत, sp3 हायब्रिडाइज्ड ऍटम्स आहेत. याच्यामुळे हा जो पूर्ण मॉलिक्युल्स होतो तो कसा होतो, नॉन एरोमॅटिक होत असतो. ठीक आहे. एक्झाम्पल आणखी जर बघितलं तर हे पण एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे, टेट्राहायड्रो थायोफिन म्हणून. तर आता हे दोन कसे झाले, नॉन एरोमॅटिक झाले. तर हे झालं एरोमॅटिक. याचं पण आणखी एखादं एक्झाम्पल, सल्फर. हेच आता ह्याच्यात डबल बॉन्ड आलेत, त्याच्याकडे लोन पेअर असते, कॉन्जुगेशन बघूया आपण त्याला वेगळ्या पद्धतीनं. तर याच्यामध्ये हा जो आहे तो एरोमॅटिक आहे आणि हा कसा आहे, नॉन एरोमॅटिक आहे. सेम आहेत बघा, फक्त इथं डबल बॉन्ड आहेत अल्टरनेट, इथं नाही आहेत. याच्यामुळे sp3 हायब्रिडाइज ऍटम्स होतात, त्याच्यामुळे हे जे होतात ते नॉन एरोमॅटिक्स होतात आणि हे जे होतात ते कसे होतात, एरोमॅटिक्स कंपाऊंड होत असतात. ठीक आहे. आता आपले परत एरोमॅटिक्सचे 2 टाइप्स आहेत, त्याच्यात एक बेन्झेनॉइड आणि दुसरे नॉन बेन्झेनॉइड. ठीक आहे. हे झालं हेट्रोसायक्लिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन. याच्यानंतर जे आहे ते आहे आपलं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन नंबर ऑफ बॉन्ड्स बिटवीन कार्बन ऍटम्स. ते आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू सो मच.